नमस्कार विद्यार्थ्यांनो, रॉयल इन्फो या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण भारतामधील महत्त्वाची विमानतळे व त्यांची नावे, त्याचबरोबर शहर आणि राज्य, कोणत्या राज्यामध्ये कोणते विमानतळ आहे याविषयी सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, गेल्या काही परीक्षेमध्ये विमानतळाचे नाव व किंवा ते कोणत्या शहरामध्ये आहे, राज्यामध्ये आहे याविषयी अनेक प्रश्न आलेले आहेत. त्या अनुषंगाने हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, जास्त वेळ न घालता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ही जी प्रश्न जे आहेत ते आपल्याला पोलीस भरती, वनरक्षक असेल, तलाठी किंवा ग्रामसेवक ह्या परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाशी पडणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या. तर सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत तर राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठं आहे? तर याचं उत्तर आहे हैदराबाद. राज्य जे आहे ते तेलंगणा आहे. तुम्हाला माहितीच असेल की हैदराबाद म्हणजेच आंध्र प्रदेशचं विभाजन होऊन तेलंगणा ह्या राज्याची निर्मिती झाली आणि त्याची राजधानी शहर हे पण हैदराबाद असून राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ तिथे आहे. त्यानंतर दुसरं जे बघितलं आपण श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठं आहे? तर हे आहे अमृतसर, पंजाबमध्ये. त्यानंतर बघितलं लोकप्रिय गोपीनाथ बरदोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठं आहे? तर गुवाहाटी. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या अनुषंगाने आपण तयारी करत असताना आपल्याला ईस्ट भागातील जी राज्य आहेत जसे की आसाम आहे, मणिपूर आहे, मेघालय आहे, अशा राज्यांपाशी जास्त प्रश्नाची शक्यता असते. कारण अशा राज्याच्या जास्तीत जास्त बातम्या आपल्याकडे येत नसतात किंवा आपण वाचत नसतो. त्यामुळे यावर जास्त लक्ष द्यायचं आहे. तर लोकप्रिय गोपीनाथ बरदोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ गुवाहाटी, आसाममध्ये आहे. आसामची राजधानी गुवाहाटी आहे. त्यानंतर चौथा आहे बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर भुवनेश्वर, जी की ओडिसाची राजधानी पण आहे. त्यानंतर आहे गया राजधानी. गया राजधानी तर आपण इतिहासात वाचले असेल, गया हे बिहारमध्ये आहे. बिहारची राजधानी पटना आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे की नवी दिल्लीमध्ये आहे आणि हे दिल्लीचं आहे. दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ जर बघितलं आपण ते पोर्ट ब्लेअरमध्ये आहे. अंदमान आणि निकोबारची जी राजधानी आहे ती पोर्ट ब्लेअर आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर सरदार वल्लभभाई पटेल, ही सोपी प्रश्न आहेत. आपल्या ह्या नावावरूनच कळून येते की हे अहमदाबाद, गुजरातमध्ये असणार आहे. आता हे बघा, अशा प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतात जसे की केम्पेगौंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? जे की बंगळुरू, कर्नाटकमध्ये आहे. मंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ जे येते की मंगलोरमध्ये कर्नाटक आहे, जे की कर्नाटकच्या दक्षिण भागात आणि केरळ आणि कर्नाटकच्या बॉर्डरवर आहे. कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पण कोची, केरळमध्ये आहे. केरळमध्ये दुसरे एक विमानतळ आहे, आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे कोझिकोडमध्ये, केरळमध्ये. आणि तिसरं जे आहे ते त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिरुवनंतपुरम, केरळमध्ये जर बघितलं आपण तर 1, 2, 3 आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्या तरी आहेत. नंतर बघून जर बघितलं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठं आहे? तर मुंबई, महाराष्ट्रामध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर, महाराष्ट्र. जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, जयपूर, जी की राजस्थानची राजधानी आहे. चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ, चेन्नई, तमिळनाडू. तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिरुचिरापल्ली, तमिळनाडू. चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, लखनौमध्ये आहे. नंतर आता लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाराणसी, उत्तर प्रदेश. तर उत्तर प्रदेशमध्ये 2 आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत, चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ, हा एक सोपा प्रश्न आहे, कोलकाता, पश्चिम बंगालमध्ये आहे. कन्नूर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानतळ, कन्नूर, केरळमध्ये हे 4थं आंतरराष्ट्रीय विमानतळ आपण पाहिलेलं आहे. सुरत विमानतळ बघितलं तर सुरत, गुजरात. देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ, इंदोर, मध्य प्रदेश. आता हे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात की दाबोलीम विमानतळ कुठे आहे? तर दाबोलीम, गोवा. कोईमुत्तर आंतरराष्ट्रीय विमानतळ तमिळनाडूमध्ये आहे. शेख उल आलम आंतरराष्ट्रीय विमानतळ, श्रीनगर, जम्मू आणि काश्मीरची राजधानी आहे. इंफाळ आंतरराष्ट्रीय विमानतळ, इंफाळ, मणिपूरमध्ये आहे. मदुराई विमानतळ हे मदुराई, जे की तमिळनाडूमध्ये आहे. एक ऐतिहासिक शहर पण आहे मदुराई. बागडोगरा आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? हे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. जसे की बागडोगरा आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? सिलिगुडी, पश्चिम बंगालमध्ये हे विमानतळ आहे.
चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळ चंदीगडमध्ये आहे. नाशिक हे नावानंच कळतं. वडोदरा म्हटलं की हे पण आपल्याला नावानंच कळतं. कुशीनगर विमानतळ नगर हे पण आपल्याला नावानं कळून येतं. ह्या सगळ्याचं जे अवघड जे मला वाटत आहे ते हे असू शकतं आंतरराष्ट्रीय विमानतळ जे की बागडोगरा आंतरराष्ट्रीय विमानतळ. दाबोलीम पण विचारू शकतात ते. त्यानंतर केंपगौडा विचारू शकतात. बिजू पटनाईक वगैरे आसामचा आहे. ओडिशाचा आहे ते पण विचारू शकतात. बाकीची जी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ती लक्षात ठेवायसाठी आपल्याला नावानं बऱ्यापैकी आपल्याला माहिती कळू शकते. जर काही जे अवघड आहेत त्यावर आपल्याला एक नजर टाकायची आहे आणि त्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय विमानतळे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. कारण गेल्या काही दिवसापासून परीक्षेचा पॅटर्न जो आहे की आंतरराष्ट्रीय विमानतळावर BJP सरकारनं बऱ्याच मोठ्यानं काम केलेलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रकारचे प्रश्न ह्यामध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आपल्याला हे प्रश्न जे आहेत ते हे करायचे आहेत, पाठ करूनच जायचं आहे. त्याशिवाय आपल्याला ह्यामध्ये पर्याय राहणार नाही आहे किंवा एक नजर घालून जायचं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. मित्रांनो, आता काही दिवसात येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अशाच प्रकारचे प्रश्नांची आम्ही घेऊन येणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. हॅव अ गुड डे. काळजी घ्या. बाय.